सांगली माधवनगर येथील सोमवार पेठ येथे असलेल्या किराणा मालाच्या दुकानाची कवले आणि पत्रा कापून प्रवेश करत दुकानात ठेवलेले तेलाचे बॉक्स, तूप, काजू, साबण, बदाम, फरसाण यासह 28,216 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे। सदर चोरीची घटना ही शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी दुकानदार राहुल राजेंद्र किनीकर वय वर्ष 41 राहणार माधवनगर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। याबाबत अधिक माहिती अशी की राहुल किनीकर हे आपल्या कुटुंबियांसह सोमवार पेठ येथे राहतात। किनीकर यांचे याच परिसरात पद्मश्री नावाचे किराणा मालाचे दुकान आहे। किनीकर शुक्रवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते। यावेळी अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छताची कवले काढून तसेच पत्रा कापून दुकानात प्रवेश केला। दुकानात ठेवलेले सूर्यफूल तेलाचे 6 बॉक्स, 6 किलो तूप, पॅराशूट तेलाच्या 6 बाटल्या, 40 नग साबण, 1 किलो फरसाण, 5 किलो काजू, 3 किलो बदाम, 4,000 रुपये रोख असा एकूण 28,216 रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केले। किनीकर हे शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना सदर चोरीची घटना निदर्शनास आली। त्यानंतर त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।